पण तुमची छान गट्टी जमली हा. हो. एक सांगू का तुम्हाला, तुम्ही केदारला जे आपलंसं करून घेतलंय ना, ते बघून खूप छान वाटतं. खूप चांगला मुलगा आहे हो, म्हणजे समजूतदार, सगळ्यांना सांभाळून घेणारा. पण त्याचं स्वतःच असं कोणीच नाहीये हो. नाही आहे ना त्याचा बाप. आहेत ना, आहेत. तो बाप कुठे आहे हे कुणालाच माहिती नाहीये. अशा मुलाला झिडकारणारा बाप किती निष्ठुर असेल नाही. त्याच्याकडे बघितलं ना की मला नेहमी जाणवतं की जो माणूस आपल्या मुलाला झिडकारतो ना, तो काळीजच नसलेला माणूस असेल. त्याला सुद्धा त्याच्या काही अडचणी असतील ना. हो, पण आपल्या मुलापेक्षा अडचण महत्वाची असते का? तुम्ही सांगा मला. आता तुम्ही बाप आहात की नाही? आहात की नाही तुम्ही? मग तुमच्या मुलापेक्षा तुम्हाला काही महत्वाचं असू शकतं? नाही ना. मग ह्याच्या बापावर असं काय मोठं संकट कोसळलं होतं की अगदी त्याने आपल्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. हा, आता अशा युगामध्ये कुणा माणसाला शोधून काढणं अवघड गोष्ट आहे का? अलीकडे ते तुम्ही काय म्हणता, इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माझ्या नाती सुद्धा, माझे लांब लांबचे नातेवाईक, त्यांच्याशी माझ्या भेटी घडवून आणतात. हा, मग ह्याच्या बापाला याला शोधता नाही आलं? माझा काही याच्यावर विश्वास नाही बसत की याला शोधता नाही आला आपला मुलगा. पण मी सांगते तुम्हाला, हा माणूस ना स्वतःचा वेगळा संसार थाटून मस्त आरामात जगत असणार. हो, नाहीतर काय, बघा हो की नाही. पण हा केदार ना मला अगदी माझ्या नातवासारखा आहे हो. त्याचा एकटेपणा बघून मला वाईट वाटतं. पण त्याचं काय होत असेल तुम्हीच सांगा ना. आपल्या लेकराला स्वतःपासून लांब करणारा या बापाला ना दशरथाच्या यातना भोगाव्या लागतील, सांगते मी तुम्हाला. पण या रामाची गळाभेट व्हायची नाही त्याची. अशा मुलाला दूर करून त्या बापाला पुत्र सुखाचा लाभ कधीच मिळणार नाही. चला बघ आजी, येऊ. हो ना, हो या. केदार आला ना की मी सांगते तुम्ही येऊन गेल्याचं. हो. नाही काय, माझा फोनच उचलत नाहीये तो. काय असेल, काहीतरी कामात असेल तो. कामात असेल तो. पण मला फक्त फोन करायला सांगा. नक्की आठवणी. सांगते. हो, नक्की सांगते. चल. या.